आम्ही अलेप्पीला आहोत. तर या ठिकाणी दाखवतो. तर इथे आम्ही बोटमध्ये स्टे केला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान एंट्रन्स आहे बोटचा. आणि हा आहे फॅमिली रूम. तर हा असा एक डोअर आहे इथे, फॅमिली हॉल. तर खूप सुंदर असा रूम दिलेला आहे स्टार्टिंगला, फॅमिली रूम म्हणजे असं बसण्यासाठी वगैरे. तर बघा किती छान असे झुमर इथे लावलेले आहेत. नंतर बाकी त्यांचं जे डेकोरेशन आहे ते पण खूप मस्त आहे. पुढच्या आई बोल. कॉरिडॉर बघा किती छान आहे. दोन खाली दोन खाली 2 रूम आहेत आणि वरती 2 रूम आहे. 4 BHK हा 4 BHK हाऊस बोट आहे. हा आहे आमचा रूम. प्रत्येक रूम मध्ये असं छान प्रकारे शँडिलियर लावण्यात आलंय. आणि त्यानंतर मागचं बॅकग्राऊंड बघू शकताय. इथे आमच्या बॅगा पडल्या आहेत. खूप सुंदर आहे. असं वाटतच नाही की आम्ही पाण्यात आहे. आणि हे वॉशरूम पण एकदम क्लीन आहे. हा बाथ एरिया. प्रत्येक रूमला AC प्रोव्हाइडेड आहे. आणि इथून पण सुंदर असा व्ह्यू येतो. पण आता रात्र म्हणजे संध्याकाळ झाली बऱ्यापैकी. 7 वाजले ना. येस वरती पाहू शकताय हा व्ह्यू. पण आहे ना अंदाज आल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. ही बाजूला शेजारी बोट उभी आहे. शेजारी एक बोट आहे. मी प्रत्येक बेडरूम तुम्हाला काही दाखवत नाही कारण बाकी जण झोपलेत. बाहेरचा स्विच बंद करायचं. लॉक. हा हा आणि हा 2 रूम मध्ये हा मध्ये एक बेसिंग दिलंय. बेसिंग दिलेली एकदम. आणि हे वरचं पण दाखवा. खूप सुंदर डिझाईन आहे. वरची पण डिझाईन दाखवा बघा ती वरची. इथे बेसिंग दिले. गोवी इकडे बेटा. इथे पप्पांचा रूम आहे. इथे किचन आहे. हा किचन आहे. इथे लाईट. आणि ह्या स्टेप्स वरती जाण्यासाठी सेकंड फ्लोअरला. आणि हे जिजू आहेत मोठे. ही सेकंड फ्लोअरला एक गॅलरी दिली आहे. या अंतरामुळे तुम्हाला व्ह्यू नाही मिळणार पण खूप सुरेख असा व्ह्यू आहे इथून. छोटी गॅलरी इकडे. आणि हा गॅलरीच्या समोरच एक दीदी त्यांचा रूम आहे. खूप सुंदर आहे. देतो का आता लाईट बंद आहे. नाही ऑन आहे. हा बघा हा समोर गॅलरीच्या समोर. हा 3rd नंबरचा बेड आहे. उभी चला उभी हाय कर. लाईट्स ऑन. तिकडे पुढे असणार आता लाईट्स ऑन. सेम वरती पण असं बेसिंग वगैरे दिलंय त्यांनी. खूप सुंदर असा विला आहे. आणि हा 4 बेडरूम आहे. तो नको झोपलेत ते. झोपलेत. हे बंद कर बेटा. आता बंद करा ते मागून. हा वरचा तो डायनिंग स्विच रूम बंद आहे. कर डायरेक्ट.
खूप मोठा असा हॉल आहे हा. सगळी आमची पूर्ण फॅमिली इथे नाश्ता वगैरे करत होती केव्हापासून. आणि तुम्ही बघू शकताय इथला व्ह्यू आणि हा रूम आहे. तर आता स्वप्नराव दाखवतील. खूप सुंदर असा विला भेटलाय. आम्ही अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे एक्सपेक्टेड नाही केलं आम्ही की एवढा बेस्ट आम्हाला असा विला भेटणार आहे इथं. विला हाऊसबोट. हाऊसबोटचा विला आहे हा. एक प्रकारे 4 BHK विला आहे. म्हणजे 6 हाऊसबोटवर त्यांनी केलेला. म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नाही केलं होतं की इतका सुंदर असा भेटेल आम्हाला. खूप सुंदर आहे आणि त्यांची सर्व्हिसही खूप छान आहे. आणि त्यांनी आम्हाला याच्या अगोदर जो आहे ना की आम्ही पहिला जो हे घेतला होता की लेक अँड हिल्स म्हणून रिसॉर्ट घेतलं होतं, तिथं एक खूप सुंदर असा रूम भेटला होता आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्हाला जो पेरियर मिळाला तो ऑन अन ॲव्हरेज मिळाला, की आम्हाला जसं एक्सपेक्टेशन होतं तसं नाही मिळालं. पेरियर नेस्ट म्हणून होता तो रिसॉर्ट. पण मग त्याच्यानंतर आम्ही कुतूहल आणि आमचा विचार होता की आता पुढे कसं होतं, मीन्स मिळतं का नाही मिळतं. पण आमचं एक्सपेक्टेशनच्या बियॉन्ड आम्हाला मिळालं की हा खूप सुरेख असा रिसॉर्ट मिळाला. आणि जे आम्ही बुकिंग केलंय त्याचे पण आम्ही तुमच्यासोबत डिटेल्स शेअर करणार आहे की पुन्हा आम्ही कुठून बुकिंग वगैरे केलंय. तुम्हाला पण जर यायचं असणार तर याचे पण आम्ही डिटेल्स घेऊन जाणार आहे की आमच्याकडनं म्हणजे आम्हाला पॉसिबल झालं तर आम्ही कसं ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे काही. जर पॉसिबल झालं तर आम्ही यांच्यासाठी कॉन्टॅक्ट वगैरे घेणारच. कारण की नवीन कोणाला यायचंय तर त्यांनी तेही कॉन्टॅक्ट करू शकता. मीन्स जे ट्रॅव्हल थ्रू म्हणजे कुठल्या एजन्सी थ्रू नाही येणार आहेत, ज्यांना स्वतः यायचंय त्यासाठी आम्ही डिटेल्स देणार आहे. कारण की आम्हाला इथल्यापेक्षा बाहेरच्या लोकांनी फीडबॅक दिला की सर्वात बेस्ट ही बोट आहे. म्हणजे या ज्या बीचवर लागलेल्या आहे त्या बीचवर सर्वात बेस्ट बोटची आम्हाला मिळालेली. खूप सुंदर अशी बोट आहे. थँक्स म्हणतो त्या ट्रॅव्हल एजन्सीला ज्यांनी आम्हाला बुक करून दिलेलं आहे. ते आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हतं की हे असं करतील, पण त्या लोकांनी कुठंच नाराज नाही केला आम्हाला. जिथं जिथं आम्हाला प्रॉब्लेम्स वाटले आम्ही कॉन्टॅक्ट केला तर त्या लोकांनी आम्हाला त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिल्या. थँक्यू. आणि इथे पण एक बॅक साईडला गॅलरी आहे की आता ती खूप अंधार झालंय. आम्ही सकाळपासून प्लॅन केला होता व्हिडिओ करायचा पण आम्हाला पोहोचण्यास लेट झाला. पाहू शकतायत सगळ्या बोट्स आहेत इकडे उभ्या. हे बघा ही दुसरी आहे. अशा खूप साऱ्या बोट्स आहेत आणि हा असा व्ह्यू आहे इथला. काही जण आमच्या फॅमिलीतले मेंबर खाली बसलेत.